कारण गाण्यामध्ये काय ताकद आहे हे गायन करणाऱ्याला विचारा, वाजवण्यामध्ये काय मजा आहे हे आमच्या निखिल भाऊला विचारा, आणि कीर्तनाची झोपण्याची काय मजा आहे ते तन्नम जेवण्यावाल्याला विचारा. संगीत एक शक्ती आहे सज्जन, हे कोणालाही मिळत नाही मिळत. मी थोडासा दृष्टांत सांगतो. जाकीर हुसेन जे होते, संगीतात किती ताकद आहे. जाकीर हुसेन जे होते सुंदर तबला होता. त्यांच्या वडिलांची स्थिती आणि आजारामुळे खूप खालावली. मोठ्या डॉक्टरकडे त्यांना ऍडमिट केलं, हुसेन साहेबांच्या वडिलांना. आणि डॉक्टरांनी सांगितलं उपचार केल्यानंतर, साहेब बाबांना घेऊन जा, वाचण्याचे चिन्ह नाही. मला तरी असं वाटते माझ्या अनुभवावरून, डॉक्टर साहेब म्हणतात 2 किंवा 3 दिवसाचे सोबती तुमचे वडील आहेत. संगीताची शक्ती सांगतो, 2 किंवा 3 दिवसाचे सोबती तुमचे वडील आहे. घरी आणलं. डॉक्टर जाकीर हुसेनला असं वाटलं बाबा आता आज नाही उद्या नाही परवा मरणारच आहे, तर बाबांना शेवटची इच्छा विचारावी. बाबा काय तुमची शेवटची इच्छा सांगा. पोरा काय, बस एकच इच्छा आहे आता. कोणती? लता दीदींना बोलाव. स्वर सम्राज्ञी लता दीदींना बोलाव. त्यांना म्हणा 2 अभंग 2 गवळणी गा माझ्या समोर, आणि जाकीर तू तबला वाजव. कोण नाही येत त्यांच्या म्हटल्यानं. हॅलो, लता दीदी हजर. बाबांची शेवटची इच्छा. आता ते स्वराचा आदरच होतं, आणि लता दीदींनी सुंदर अभंग म्हटले, गवळण म्हटली. जाकीर साहेबांनी तबला वाजवला, आणि ते समाप्त झाल्यानंतर सांगा तुमचं म्हणणं काय आहे आता पुढचं. त्यांच्या वडिलाचं काय झालं, माझ्याकडे काय पाहिजे, तुमचं चाललो ना. तुम्ही तर असे पाहून राहिले का याचा काही हात होता काय ना त्याच्यात. लता दीदीचं भजन संपलं. गौड आता ते आवाज कसा होता जास्त सांगायचंच नाही. अहो ज्याला काही कळत नाही तोही मंत्रमुग्ध व्हायचा त्या गायनामध्ये. आणि भजन संपलं, वाद्य ठेवून दिले. तिथून जाकीर हुसेनचे वडील 14 वर्ष वाचले. हे संगीताची शक्ती आहे, हे सामान्य नाही. म्हणून मला म्हणायचं आहे, हे दिसायला जरी सामान्य दिसतात पण यांचे हे सहज नाही मिळालं सज्जन हो, सहज नाही. म्हणून यांची कदर करा. पुन्हा एकदा माझ्या समोर त्यांच्यासाठी काढा. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांना संसाराचं स्वरूप समजलं, आणि त्याच वेळी तुकोबांनी निश्चय केला नाही इथं राहणेच नाही, संसाराचा त्याग केला, संसाराचा त्याग केला. संसाराच्या नावे घालून या
स्वरूप स्थिती तुकोबारायांना समजली ज्ञानदृष्टीनं. संसाराच्या नावे घालो शून्य. काय केलं? वाढता हा पुण्य धर्म केला. कोण्या रूपानं? हरी भजनी हे सज्जन हो. संसार सोडणं साधा आहे का? आमचे भवनकडे बाबा गाव कोणतं, आले कुठं, कशाच्या आधारावर आले, काय होतं त्यांचे? वैराग्य बल म्हणतात त्याला. वैराग्याचं बल ज्यांना प्राप्त झालं तो संसाराला काहीच समजत नाही. मी आणि माझे आठवण, याची आठवण विसरले दयाची अंतःकरण. पाठातो संन्यासी दान निरंतर. ही साधी गोष्ट नाही की बाबांनी पत्नीचा त्याग केला, बाबांनी मुलाचा त्याग केला, घराचा त्याग केला, दाराचा त्याग केला आणि इथं येऊन बसले. आज हे वैभव दिसते, पण ज्यावेळेस आले त्यावेळेस काय होतं, काय होतं? वैराग्याचं बल म्हणतात त्याला. सज्जनो, साधी गोष्ट नाही हे स्वरूप तुकोबारायांना दिसलं की इथं कोणी कोणाचं नाही. तैसा हा संसार पाहता जनन लाग पाठीचे नाते. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत एक भाग. आणि कोण कोणासाठी जीवावर उठलेलं प्रेम करतो, कोण कोणासाठी जीव देतो. बाप कहे लड़का मेरा है, लड़का कहे बाप मेरा है. पण कबीरदास महाराजांनी सत्य सांगितलं. अरे बाबा, ना लड़का बाप का, ना बाप लड़के का, ये तो जन्म देने का नाता है, तू गाया नगर का. कोण कोणाचा भाऊ? अरे हे फक्त या देहादेहाचे नाते आहे, वास्तविक कोणी कोणाचं नाही. कोण म्हणते पत्नी प्रेम करते आमच्या नाही
इथं आपलं कोणीच नाही, जो आपला आहे त्याला आम्ही ओळखत नाही. ज्यांना आम्ही आमचं म्हणतो ते तुमचे नाही तर, आणि जो तुमचा आहे त्याला तुम्ही मानत नाही. यालाच तर संसाराचं स्वरूप म्हणतात सज्जन हो. आणि तुकोबारायला याचं ज्ञान झालं, संसाराचा त्याग केला आणि जगाला सुद्धा सांगितलं की बाप हो, एवढं मोठं मोलाचं आयुष्य तुम्हाला भेटलं, नरदेह भेटला, याचे पय पंक्तीचे किडे होऊ नका. हा असा देह तुम्हाला कधी मिळणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी संसारात आलेल्या जीवाला पहिल्या चरणातून उपदेश जगद्गुरु तुकोबारायला संसाराचा अनुभव आला, संसाराचं ज्ञान झालं. त्याच्यामुळे हे शरीर किती महत्वाचं आहे, मोलाचं आहे हे कळलं. आणि जगद्गुरु तुकोबाराय सारख्या संतांना स्वतः मुक्त होणं आवडत नाही. जे स्वतः मुक्त होतात त्यांना योगी म्हणतात, पण स्वतः मुक्त होऊन जगालाही चालण्याची ज्यांची कडकड आहे त्यांना संत म्हणतात. म्हणून तुकोबारायांनी स्वतः अनुभव घेतला, पण हे जगही बुडू नये म्हणून जगाला सांगितलं, आता तरी पुढे हाती उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. एकच गोष्ट सांगतो, कीर्तन संपत आलाय, एकच गोष्ट सांगतो. इथं आम्ही ज्या स्नेहामध्ये अडकलो, एक लक्षात ठेवा, हा खोटा आहे. एका जणाचं लग्न झालं, महाराज झालं. तुम्हाला कसा काय हसा आला? मी सांगतो ते तुम्हाला बरोबर बसते. ते कसं आहे, आमच्याजवळ जे कपडे आहेत ते रेडीमेड आहे. एखाद्याला फिट बसतं तर माप नसते घेत त्याचा. मग तो म्हणते मजा म्हटलं का नाही ना, मी तर माप घ्यायला एखाद्याला फिटिंग बसून जाते आणि तो तिथंच करणार. ते तसं नसते. ते जाऊ द्या. एकाच गोष्टीनं संसाराचा संबंध सांगतो, एकाच गोष्टी बाकीचं समजून घ्यायचा. तो म्हणायचा लोकांना, माझं लग्न झालं, चांगलं झालं, मलाही म्हणे, नाही म्हटलं बरं झालं. हे पा महाराज, तुम्हाला खोटं वाटेल ना तर तू काही सांगतो तो खोटंच वाटते, कारण तुला खरं कळलं नाही ना, खोटंच वाटणार. काही सांगणं संसारातलं, कारण मुळात जर खोटं आहे तर कुठून खरं सांगतो तू? बरं सांग म्हटलं. माझे आई बाबा जेवढं प्रेम माझ्यावर करत नव्हते, हा झाली खोटायला सुरुवात.
हे आली ना जगदंबा, एवढं प्रेम करते म्हणजे महाराज आई बापाचंही प्रेम फिक्क पडलं. म्हटलं जीव काय गाल भाडात केले उपकार सांगू मी काय, हे फुलला काय बाबा. फक्त एक करतो, तुझी पत्नी प्रेम करते ना, यातून सर्व संसाराचं स्वरूप समजून गेला. खरोखर करते ना प्रेम. अहो महाराज, आता तुम्हाला काय सांगू, माझ्या पत्नी सारखी पत्नी मले तरी असं वाटते सुलतानपुऱ्यात कोणालाच नाही भेटली. माझ्या म्हणजे माया नाही बरं, माहीत अंगावर धावते. म्हटलं थोडा थांब, धीर धर. काय कसं काय प्रेम करते, त्याची क्रिया काय आहे प्रेम करण्याची, उदाहरण सांग बरं. म्हणे ती एवढी पतिव्रता आहे. बापाने इतकं नेलं काय केलं म्हणजे आहेच ना. मी जेवण केल्याशिवाय काही जरी झालं तरी ती जेवण. थोडं प्रेम झालं काय. म्हटलं तू असं कर, तुझ्या बाबू कोण्या वर्गात आहे, म्हणे 8वी आहे. त्याने म्हणा तू मास्तरले 2 पिरियडची सुट्टी मग कोणतंही कारण सांगून घराचे बरोबर आई काय करते मी ड्युटीहून येईपर्यंत हे पाय. बरं म्हणे, पण तिले दिसू नको म्हणे. काय त्यासाठी म्हणे, याच्यातून मोठा मजेदार गंमत होणार आहे. तू जसे ड्युटी व्यवस्थित बजावली पोरा तर पाय कशी मजा येते. बर, तो लपून बसला, 2 पिरियड सोडून आला शाळेचे. आणि हिचं म्हणणं काय होतं की माझे पती जेवल्याशिवाय मी जेवत नाही काही. हो, हा बरोबर एका खोलीमध्ये व्यवस्थित बसला. साहेबाची सुट्टी 4 वाजता होत असे ऑफिसमधून. यानं पाहिलं, आला घरी. किती लवकर आले, वाट उशीर आले. वाट पाहता पाहता थकून गेली मी. चला बरं जेवाले, मलाही भूक लागली, तुम्ही जेव्हा पाहिले, मीच घास घेतल्याशिवाय मी जेवत नाही. ठीक आहे, नक्कीच उपाशी राहतं काय तू दररोज. म्हणजे हो. बाबू आला ते, बाबा काय, आईनं तुम्ही येईपर्यंत 3 खेप मॅगी शिजून खाल्ली. 3 खेप. हे याले बयाड फुटऱ्याले माहीत नाही, असेच आहे. अरे ते काही साधी नाही ना. एकदा तर माहीत त्या वक्तीची गोष्ट सांगतो, आज नाही आता म्हातारा झाला मी. ज्या वक्ती मी लंकाच्या उळ्या टाकत तिला घेऊन आलो, त्या वक्तीची गोष्ट काय. बोलता बोलता झरलं. म्हणजे मीच तर काय हुशार आहो डॉक्टर साहेब, मीच तर काय हुशार आहो. पण ते मायापेक्षा थोडीशी जास्त शिकली आहे. तर तिनं पावर दाखवला. मी एक वेळ बाजारात गेलो, म्या निखिल साहेब 15, हो साहेब नाही तर कसं तर 1500 रुपये मीटरचा कापड आणला 2 मीटर शर्टासाठी, 3000 रुपयाचा. आणि मी म्हटलं या जातीला खरं सांगू नये, हे जात वेगळी आहे, हे बातच वठारा धरते. मी खोटं बोललो. म्हटलं खोटं बोललो म्हणजे जमलं, पण कसं आहे ह्या कशा पकडतील हे सांगता येत नाही. म्हटलं मी स्वस्त म्हणजे कसा काय काय भाव आणला, कपडा खूप सुंदर आहे. म्हटलं काही नाही, 500 रुपये मीटरचा कपडा. 500 रुपये मीटरचा? तू माझं लयच कसं समजते बाबा कपड्यातलं, किती साजरा आहे, पाहू द्या बरं. तेवढ्याचा झाला. म्हटलं 1000 रुपयाचा. घरात गेली, पेटीतले 1000 आणले आणि हे 1000 जे मी माझ्या भावाले देतो म्हणे हा कपडा. मेलो रे. त्याला म्हणतात संसार. सत्य समजूच देत नाही आणि त्याला म्हणतो आम्ही खरा, त्याला म्हणतो आम्ही प्रेम, त्याला म्हणतो आम्ही जिव्हाळा. जेव्हा संतांनी 5 मिनिटात होतो ना,
जेव्हा संतांनी जगाला उपदेश केला की बाबा हे सत्य नाही आहे, परमात्मा सत्य आहे, त्याच्या मागे तुला कमळ जळासारखा संसार कर, असावे पदी नसावे, सोडूही नको भोगूही नको, अशी जेव्हा समाज संतांनी जगाला दिली. परंतु संतांचं काम आहे जगाला उपदेश करणं आणि जगाचं काम आहे त्यांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करणं. संत कधी जगाला उपदेश करणं सोडत नाहीत. जेव्हा समजावून सांगितलं ऐकलं नाही, शिव्या सुद्धा दिल्या कधी कधी संतांनी, नायकती बटकीचे पुढे सर्व करून पाहिलं संतांनी, परंतु समाज ऐकायला तयार नाही. शेवटी जगाच्या पायावर तुकोबारायच्या सारख्या संतांनी डोकं ठेवलं. सकळांच्या पायामध्ये जगानं संतांना साधूला किती झिडकारलं तरी संत त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडत नाही. वाहत्या पाण्यामध्ये विंचू आला, महात्मा त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी गेले. महात्म्यांचा स्वभाव आहे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, आणि आंधोळीमध्ये विंचू घेतला, दया केली परंतु डंखा मारला. पुन्हा हात झिटकारला, पुन्हा धरलं त्याला, हा डुबून जाईल. पुन्हा हातामध्ये घेतला, पुन्हा विंचवानं डंखा मारला. हे आमच्या आणि निखिल महाराजनं पाहिलं. महाराज काय म्हणतात त्या महाराजांना, काय माणसा महाराज तुम्ही, अहो तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करता, तो तुम्हाला दंश देतोच देतो, टीक पावत्यात काहून नाही करत तुम्ही. हा मूर्ख विंचू. दया कशाला म्हणतात हे ज्याला कळत नाही त्याच्यावर उपकार करणं काही फायद्याच नाही महाराज. असं कोण म्हटलं, कोण म्हटलं, आता तर नाव सांगितलं नाही, निखिल महाराज. हे विंचवानं ऐकलं, असे तर डुबले होय पुरले. तेव्हा विंचू काय म्हणतो, यांना बरं मला नाही, मी तर महात्मा हो, त्यावेळेस सपोज दॅट फॉर एक्झाम्पल यांना, अहो मला काय म्हणतात, हे म्हणतात विंचू म्हणतात. मग विंचवाचा स्वभाव काय आहे, म्हणे डंख मारणे. विंचवाचा स्वभाव डंख मारणे आहे. तुम्ही काही जरी केलं पण माझा स्वभाव आहे, नॅचरल प्रकृती आहे माझी, स्वभाव आहे, त्याला मी काय करू. अग्नी आणि शीतळ हे घडे ना. अग्नी आहे आणि तो पाण्यासारखा थंडा लागून राहिला, हे घडते का कुठं, नाही घडत. तर विंचू आणि त्यानं नांगी खाली टाकली, घडलेच नाही, मग त्याला विंचू कोण म्हणेल. म्हणून हा माझा स्वभाव आहे विंचवाचा, की कोणी दयेनं उचलो मला की मारायला उचलो, माझ्या तडाख्यात जर सापडला कोणी मी त्याला डंख मारणार, हा माझा स्वभाव आहे. विंचू म्हणजे जग. तर त्यावेळी महात्म्यांनी त्याला उत्तर दिलं, जर तुझा डंख मारण्याचा स्वभाव असेल तर संतांचा सुद्धा एक स्वभाव आहे की जे डुबत असतील त्यांना वर काढणे, हा संतांचा स्वभाव आहे. मी माझा स्वभाव का सोडणार. जगाच्या कल्याणात जगाने कितीही त्रास दिला तरी साधून जे खळांची व्यंकटी सांड, हे जे खळांची व्यंकटी सांड तया सत्तर विरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र दिवा.
किती त्रास दिला माझ्या माऊलीला समाजानं, तरी माझ्या माऊलीनं अंतःकरण मोठं करून आणि जगाचं कल्याणच इच्छिलं. याला संत म्हणतात. विठ्ठल म्हणतात मोलाचं आयुष्य तुला भेटलं बाबा. या संसाराला सत्य समजून याच्यात गमावू नको. या जगाचा जो चालक आहे त्याची ओळख करून घे आणि तुझ्या जीवाचं कल्याण कर. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुला आले, चित्त शुद्ध करा आणि जीवाचं हित करून घे. हित कशाला? तर परमात्म्याचं संसार करीत असताना भजन कर. नरजन्मामध्ये आल्यानंतर बाबा असा जन्म मिळणार नाही. तू तुझं हित करून घे. आता हित कशाला म्हणतात आणि कशाला हित समजतो? एवढंच सांगतो. आता कसं आहे, थोडंसं 5 मिनिटं उशीर होईल, पण सारे प्रेमातले आहेत. भुका लागल्या काय? हा तोंड आखुळल्यासारखे वाटतात. फक्त एवढंच सांगतो, हित कर म्हणतात साधू. हित कशाला? आम्ही कशाला हित समजतो? काय झालं, एका घरी चहा प्यायला गेलो, म्हणजे एवढंच सांगतो. एका घरी चहा प्यायला गेलो, नेलं म्हणले त्यानं, त्याला आवडलं. मी चला म्हणे चहा प्यायला. मी जरा लालशा चहा घे प्यायचा, मी पटकनच गेलो. चांगली मोठी बिल्डिंग होती, बसलो तिथं. त्या बाईनं मला तिचा परिचय दिला. माया काहीच नाही विचारलं. म्हणजे महाराज हे म्या कमावलं. पोरं एक इंजिनियर आहे, एक डॉक्टर आहे, एक वकील आहे. लय हिताचे निघाले म्हणे ते. कसेच हिताचे निघाले. हित तेनच करावं. पहिले आमची झोपडीच होते. माया पोरईनं हे सारं उभारलं. लय हिताचे निघाले. म्हटलं सरला काय म्हणे हो, फक्त एकच म्हणजे बह्याड छोटरे निघालं. त्याला अजिबात अक्कल नाही. म्हटलं तो काय? मग हे पोरं काय करतात? म्हणजे एक वकील आहे, काया कोट घालून जाते, रिकामे खिसे असतात तिकडून फुगूनच आणते. एक डॉक्टर आहे, त्यानं तर कोरोनात कशीच मजा करून घेतली. आम्ही 2 मजली बिल्डिंग बांधली. कोणी आहे काय डॉक्टर इथं? त्याला नाही म्हणत नाही तर म्हणता. एक डॉक्टर आहे, काहीच्यात काही घालते, लोक इले फेकफाक करते. लई हिताचा, तो लई पैसे आणते. डॉक्टर आहे, वकील आहे, एक इंजिनियर, कोणता चोट सरकार सुद्धा करत नाही, अर्धा खाते. आणि ते सबन घरी लयच हिताचे निघाले. हे होई हित आमचं. मग म्हटलं एक काय करते? तेच तर लय बयाळा, त्याच्यासाठी मन दुखते माय. म्हटलं तो काय करते? लयच बयाळ आहे ना, त्याला डॉक्टर सांगणं काय करते? तो तुमच्यासारखा सत्यही नाही हिंडते म्हणजे मध्ये बयाळ म्हटलं तिला. हे आमचं हित. हे हित नाही. अशा बऱ्याच भ्रामक कल्पना संसार जगत असताना आमच्या आहेत. पण संत सेवा ज्याला घडली आणि संतांच्या संगतीमध्ये ज्याला जीवन घातलं, त्याला संसाराचं स्वरूपही समजते, संसारात कसं राहावं हेही समजते. आणि संत सेवा केल्यामुळं कोणातरी एका दिवशी त्याच्या मस्तकात हात पडल्यावर त्याचा उद्धारही होते. ज्ञानेश्वरी
या ठिकाणी सेवा समाप्त झाली. मला यांनी या गुणीजन मंडळींनी जे सहकार्य केलं त्यांच्याबद्दल मी खूप आभारी आहे. आमच्या महाराजांनी खूप सुंदर पक्वा लाजवला. आमची विलेकरी बाबांनी खूप सुंदर तार ओढले. तुम्ही चांगले बसले. आनंद वाटला. नाही तर कुठं कसं एका गावाला गेलो. मी म्हटलं बदलशी जमन ना हाव ना हो असे तर काहीच तुमच्यासारख्या महाराजांना पुढचं मी म्हणतो टांगी काढून घातले. म्हटलं तू नको म्हणू, आपल्याला काही जमते. म्हटलं बरं. मग असं दत्त महाराजांचं पर्व होतं आणि मी म्हटलं गुरुदेवाची वंदना करावी म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं. आणि याची तपासणी होते. म्हटलं कसे आहेत तर दीना आज आवाज म्हटलं म्हणा तेही नाही म्हटलं. मी काय म्हटलं दीना आज म्हणा म्हटलं तिथलं साजरा काही ना आवाजही साजरा होता. पण काय म्हटलं इकडे पाहिजे दिन्या असे जर भेटले तर आवाजही साजरा असून काय फायदा. शिवाचं पर्व होतं. मी आपला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय मागे किती. शिव भोळा ते म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माई तुलती. असे जर भेटले पण हे त्यातले नव्हते. एका गावाला गेलो. आता सांगू देणार झालं मग डबल योग येत नाहीये. ताणून जेवले कशाच्या कशा. आणि तो विनेकरी जेवला. तुम्हाला नाही म्हणत सन्नावून जेवले ते विनेकरी बाबा. आणि असं जुनं घर होतं. मंदिर काही काही जुने असतात. त्या भिंतीत खुटी होती आणि हे ताणून जेवल्यामुळे त्या भिंतीला असा टेकला आणि असा पाय केला. मागून खुट्टी धरली आणि त्याला झोप लागली. त्या झोपीत काय झालं ते खाली पडलं. खाली पडल्यावर त्याचे दात पडले. दात पडल्यावर थोडं जखमी झालं. मी थोडासा पुढे गेलो. मी म्हटलं बाबा झोप लागली होती का. नाही खुटी ढिंगली होती. मी काय त्या असे जर भेटले पण असे मला भेटले नाहीत. म्हणून सर्वांचा आभार मानतो.